नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत कामदा एकादशीच्या दिवशी हे ज्योतिषी उपाय केल्यामुळे आपल्या संपत्तीत वाढ होते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। कामदा एकादशी यंदा 19 एप्रिल रोजी आहे। या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील अनेक समस्यापासून मुक्ती मिळते। कामदा एकादशीचे व्रत चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते। यंदा कामदा एकादशी हे व्रत शुक्रवारी 19 एप्रिल रोजी असणार आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात व आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। यासोबतच कामदा एकादशीच्या दिवशी काही सोपे उपाय करून आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता। आज आपण या व्हिडिओत याच उपायाबद्दल माहिती पाहणार आहोत। कामदा एकादशीच्या दिवशी विष्णू चालीसा अवश्य म्हटली पाहिजे। भगवान विष्णूला पिवळे फुलं अर्पण केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। हा सोपा उपाय आपणास मानसिक स्थिरता आणि योग्य निर्णय क्षमता वाढण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो। त्याचबरोबर दुसरा उपाय आहे, तुमचे कोणतेही काम बिघडत असेल किंवा विरोधक आपले काम बिघडवण्याचा प्रयत्न करत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी मुठभर तांदूळ घ्यायचे आहे। त्याला कुंकाने लाल करायचे आहे। त्यानंतर हे तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून विष्णू मंदिरात अर्पण करायचं आहे। जर आपणास विष्णू मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपल्या देवाऱ्यामध्ये विष्णूची मूर्ती असेल किंवा विष्णू स्वरूपाच्या विष्णू अवताराच्या कुठल्या देवाची मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल तर त्यांना आपण हा अक्षता अर्पण करू शकतो। कामदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व आपल्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतात। तर मंडळी, यंदा कामदा एकादशी ही शुक्रवारी आहे। त्यामुळे या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करून आणि भगवान विष्णूची पूजा करून आपल्या आर्थिक संकटातून आपणास मुक्ती मिळवता येते। असे मानले जाते की कनकधारा स्तोत्राने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्ताच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर करते। त्यामुळे तुम्ही कामदा एकादशीच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा। जर आपणास कनकधारा स्तोत्र पठण करणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरून सुद्धा ऐकू शकता। पुढचा उपाय आहे, कामदा एकादशीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून पितरांना नैवेद्य अर्पण करून पितृदोषातून आपणास मुक्ती मिळू शकते। यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपले सर्व दुःख, सर्व कष्ट व सर्व अडचणी दूर होतात। जर आपणास नदीवर जाणे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे थेंब टाकून आपण कामदा एकादशीच्या दिवशी हा सोपा उपाय करू शकतो। पुढचा उपाय आहे, आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर शमीच्या झाडाखाली पिठाचा दिवा लावायचा आहे। शमीचे झाड नसेल तर तुळशीच्या खाली आपण हा उपाय करू शकतो। त्यामुळे आपणास सर्व फळ प्राप्त होते। यामुळे आपणास आर्थिक संकटातून मुक्ती होते। त्यामुळे आपली आर्थिक संकटातून मुक्ती मिळते। जर आपणास कर्ज असेल किंवा पैशाच्या अडचणी असेल त्यानंतर आपण आपली इच्छा देवासमोर मांडावी असे मानले जाते। या दिवशी केलेली प्रत्येक मनोकामना भगवान विष्णू पूर्ण करतात। ओम नमो नारायणाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1008 वेळा मंत्रजाप केल्यामुळे आपल्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतात। जर आपणास 1008 वेळे करणे शक्य नसेल तर आपण 108 वेळा सुद्धा करू शकता। यामुळे सुद्धा भगवान विष्णूचा आपल्यावर आशीर्वाद राहतो। या उपायाचा अवलंब केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। जीवनात संतुलन निर्माण होऊ लागते। कामदा एकादशीच्या दिवशी 7 हळकुंड घ्यायचे आहे। त्याला पिवळ्या कपड्यात बांधायचं आहे। पिवळ्या कपड्यात बांधल्यानंतर ते आपण विष्णूच्या चरणी आपणास अर्पण करायचं आहे। ही पोटली विष्णूच्या चरणी अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पोटली अशीच उचलायची आहे। ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ही पोटली आपल्या कपाटात ठेवायची आहे। यामुळे आपला पैसा विनाकारण खर्च होणार नाही। तर मंडळी, कामदा एकादशीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करून पाहिल्यास मोठ्या समस्येपासून आपली सुटका होते। हे उपाय करताना फक्त लक्षात ठेवा,
देवावरील तुमची श्रद्धा अढळ असावी. अर्ध्या मनाने केलेले उपाय कधीही शुभ परिणाम देऊ शकत नाहीत. यामुळे देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून हे उपाय तुम्ही करा. यामुळे भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मी सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.